व बी यांच्या वयाचे गुणोत्तर 3:5 आहे. त्यांच्या वयाचा गुणाकार 135 वर्ष आहे. तर एचे आजचे वय किती? पर्याय आहे 10 वर्ष, पर्याय बी आहे 15 वर्ष, पर्याय सी आहे 9 वर्ष आणि पर्याय डी आहे 27 वर्ष. या प्रश्नामध्ये बघा आपल्याला ए व बी यांच्या वयाचे गुणोत्तर दिलेले आहे, परंतु त्यांच्या वयाचा गुणाकार किती म्हटला? 135 वर्ष. आपला पहिला टाईप होता वयाचा बेरीज, दुसरे टाईप होता वयामधील फरक आणि तिसरा टाईप आहे वयाचा गुणाकार. यामध्ये बघा आपल्याला वयाचा गुणाकार म्हटलेला आहे. गुणाकार किती वर्ष आहे? 135 वर्ष आहे. तर एचे आजचे वय काढावायचे आहे. बघा आपल्याला वय कोणाचे काढायचे आहे? एचे काढायचे आहे. एचे वय काढायचे आहे, त्यामुळे अंशामध्ये ए संबंधित आकडा घ्यायचा. ए संबंधित आकडा गुणोत्तरमध्ये कोणता दिला आहे? तर 3, म्हणून आपण 3 घेतलं. आणि अंशामध्ये बघा आता आपल्याला वयाचा गुणाकार म्हटला आहे, म्हणून गुणोत्तरांचा आपल्याकडे गुणाकार करून घ्यायचा आहे. 3 गुणिला 5 गुणोत्तर किती दिला आहे? 3:5 दिला, म्हणून आपण ते 3 गुणिला 5 घेतलं. आणि इथं गुणिला किती वर्ष दिला आहे? गुणाकार 135 वर्ष दिला, म्हणून 135 घेतलं. आता यांचं कॅल्क्युलेशन केलं तर बघा अंशामधले 3 जशास तसे राहतील. आणि 3 गुणिला 5 किती आहे? 3:5 15 आणि गुणिला 135. मग बघा 15 1 15 आणि 15 9 135, म्हणजे 9ने भाग जात आहे, म्हणून इथं आली किती? 9. तर गुणाकार करते वेळी बघा आपल्याला एक स्टेप लक्षात ठेवायचा आहे. इथं बघा गुणाकार दिला आहे, त्यामुळे आपल्याला एक स्टेप लक्षात ठेवायचा. बेरीज आणि वजाबाकी असेल तर आपण डायरेक्ट लिहित होतो, परंतु इथं बघा इथं 9 आलेलं आहे, तर आपल्याला 9चे वर्गमूळ घ्यायचे आहे. मग 9चे वर्गमूळ तर बघा आपण लक्षात राहण्यासाठी एक स्टेप लिहू शकतो असे. तर बघा मग 3 गुणिला 9चे वर्गमूळ. मग 9चे वर्गमूळ किती येईल? तर 3 गुणिला 3. 9चे वर्गमूळ किती आहे? 3. मग 3 गुणिला 3 किती येतील? तर 3 1 3 3 आणि 3 3 9. मग याचे आजचे वय किती? तर 9 वर्ष.